ब्राझीलमध्ये जीन्सच्या खिशामध्ये ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झालाय। महिला सुपर मार्केटमध्ये खरेदी करत होती, त्या दरम्यानच महिलेच्या खिशातच मोबाईलचा स्फोट झाला। त्यामुळे महिलेच्या हाताला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे। आग्रा येथे एक जणाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे। प्रेमिकेसोबत लग्न करत असल्यानं युवकानं प्रेमिकेच्या होणाऱ्या नवऱ्याची हत्या केली आहे। मित्रांना सोबत घेऊन या युवकानं तरुणाचा जीव घेतला। तेलंगणामध्ये प्रेमाला नकार दिल्यानं युवकानं मुलीच्या आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतला। त्यानंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करून या युवकाला चांगला चोप दिलाय। तेलंगणातील सूर्यापेट परिसरात हा प्रकार घडला। उत्तर प्रदेशच्या बस्ती शहरात गाडी पार्किंगच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली। गुंडांनी महिलेला काठीनं मारहाण केली आहे। या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बस्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। तामिळनाडूच्या निलगिरी शहरात एका रेड्यानं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। यामध्ये दुचाकी चालकासह आणखी एक जण जखमी झाला। जनावरांचा रस्त्यावरील वावर वाढल्यानं अपघातांचं सुद्धा प्रमाण वाढलंय। गुजरातच्या सुरतमध्ये एमआयडीसी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट घडलाय। आधी किरकोळ आग लागली, त्यानंतर गॅस टाकीचा स्फोट झाला। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। ग्वाल्हेरमध्ये गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लोडिंग वाहनानं धडक दिली। भरधाव वाहनानं धडक दिल्यानं हवालदार राकेश शर्मा गंभीर जखमी झालेत। शर्मा वाहनासोबत 25 फूट परपडत ओढले गेले। उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कॉम्प्युटर कोचिंगसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला। जनावर वाहनासमोर आल्यानं हा अपघात घडला। अपघातात 2 जण जखमी झाले, त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली आहे। दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीनं कर्मचाऱ्याला मारहाण करून चाकूचा धाक दाखवला। सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंप येथे हा सगळा प्रकार घडला। या व्यक्तीनं कर्मचाऱ्याचा मोबाईल देखील फोडलाय। अंबरनाथमध्ये रात्री हातात काठ्या घेऊन टोळके फिरताना बघायला मिळाल्यात। तोंडाला मास्क, हातात काठ्या हे घेऊन टोळके कुणाचा नेमका शोध घेत आहेत याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। दुचाकीवर फिरताना तरुण हे आढळून आलेत।